मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरची मुलगी आहे. तिकडे जिकडे जाणार तिकडे पुरून उरणार. मराठी माणूस आहे, झेंडा रोवूनच येणार. असं होतं. मला पण वाटायचं कोणीतरी मला खूप प्रेम करावं, खूप जीव लावावा. पण मग ती कमी माझ्या परमेश्वराने भरून काढली. या जगात कोणी कोणाचं नसतं. प्रत्येक जण स्वार्थासाठी असतं. प्रत्येक जण, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमचा नवरा, तुमचे आई बाबा वडील, सगळे नाते. पण एक देवाचं जे नातं असतं ना, ते असं असतं ना की ते तुम्हाला भरभरून प्रेम देतं. फक्त तुमच्यामध्ये ती सत्सग विवेक बुद्धी असली पाहिजे, समजणं असली पाहिजे, आणि ती समज पण त्या देवाने तुम्हाला दिली पाहिजे. म्हणजे तो विचार कर, त्या परमेश्वराची कसली रे कृपा असेल माझ्यावर. परीक्षा घेतात आपल्या, ते पहिलं ना आपल्या शिष्याला सरळ करतात आणि मग त्यांचा योगक्षेम वाहतात ते. पण मी हाच विचार करते की मी माझ्या स्वामींची सेवा करते, ते बघतायत कुठली सेवा, मला त्याच्या फळाची अपेक्षा नाही, ते बघतायत ना रे, ते मला खुशीत घेतात. आणि त्या मोमेंटला मी सांगते सागर, अवघड होतं रे, तू विचार कर ना. आणि मी तुला सांगते की स्वामी भक्तीमुळे ना आपल्याला जेवढं काही मिळतं ना, ते फक्त साधना, तुमची साधना झाली पाहिजे. तुम्ही जेव्हा स्वामी भक्तीत येतात तर रोज स्वामी नाम किंवा एक माळ जप स्वामींची झालीच पाहिजे. त्या परमात्म्याला चरणी अर्पण करायचं. देवा, हे कर्म तुमच्या चरणी अर्पण, माझं काही असं नाहीये. तेव्हा बघा किती मज्जा येते लाईफ मध्ये. शंकर महाराजांचं एक पुस्तक वाचायला घेऊन गेलेले मी त्यांच्याकडे. 1 महिना झाला पुस्तक वाचत वाचत वाचत. शेवटचे 3 दिवस मी जेव्हा भारतात परत येणार होते तेव्हा मला ना पुस्तक संपलं आणि स्वामींची ओढ लागली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. माझं नाव आरती आनंद बेळगली. मी प्रॉपर राहणारी भिवंडीची, ठाणे जिल्ह्यातली. आणि आज सागरने मला इथे पॉडकास्टसाठी थोडे स्वामींचे अनुभव शेअर करण्यासाठी बोलवलंय. त्यासाठी मला फार आनंद होतो. आणि ही कदाचित स्वामींचीच कृपा आहे. हो, करेक्ट. की तो जो स्वामी प्रवास आहे, स्वामींचे जे अनुभव आलेत ते लोकांपर्यंत पोचवावे आणि स्वामींच्या भक्ती मार्गाचा प्रसार व्हावा, ही स्वामींची इच्छा आहे. त्यामुळे मी तुझे खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. तुमचा जो एक प्रवास आहे तो डिस्कस करूया. ऑडियन्सला अगोदर माहिती पडू दे की इतका जो स्ट्रगलवाला फेस होता, जी मेहनत होती, ती अगोदर तुम्ही आपल्या ऑडियन्सला सांगा. नक्कीच. आणि तुझे आभार की हे मला सांगण्याची संधी दिली. कारण हे लोकांना कळलं पाहिजे की स्ट्रगल काय असतो. आणि आय बिलीव्ह की आज मी जे काही माझ्या आयुष्यात प्रगती झाली आहे स्वामी कृपेने, त्याच्यामागे ट्रिमेंडस सॅक्रिफाईस आहे. ट्रिमेंडस म्हणजे लहानपणी मी अशी होते की खूप मस्ती करायची. आणि कधी कधी तर शिक्षकांचा मार पण खायचे. शिक्षकांची मी एवढी फेवरेट नव्हती, बट येस की शिक्षक म्हटले मला की माया, मग ते ओरडायचे माझ्या नावाने, काय चाललंय असं. पण आय वॉजंट अवेअर अबाउट दॅट की काय. पण मी मस्ती करायची आणि मी टॉमबॉईश टाईप होती. मग स्पोर्ट्समध्ये पहिले, सांस्कृतिक कार्यक्रमात पहिले, अभ्यासात सुद्धा पहिलं. जीवनाच्या वाट्यांमध्ये जे एकदा ना एक गोष्ट कळली की मी समाधानी पण होते त्या काळात. घरी म्हटलास ना तर बाबा इथेच कलर केममध्ये कामाला होते बाळकुमला. आणि आई भाजी वगैरे विकायची. व आमची तेवढी इतकी चांगली परिस्थिती नव्हती की खूप काही पैसे असतील. म्हणजे खूप हलाखीचे दिवस काढले मी, एवढं सांगेन तुला. आणि त्यामध्ये माझ्यामध्ये फक्त एक जिद्द होती की अरे काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. काय करायचं हे माहीत नव्हतं, पण डोक्यात एवढंच की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं. कॉलेज जेव्हा जॉईन केलं, कॉलेजमध्ये बाबांनी नव्हती परिस्थिती. पैसे म्हणजे तुला सांगते 10 रुपये आणि बाबा फक्त 15 रुपये द्यायचे. मग बसच्या तिकिटामध्ये जायचे आणि मग वडापाव खायला किंवा भूक लागली. आता भूक लागते, ह्युमन नेचर आहे प्रमाणे. पण मग तेव्हा ते पैसेच उरायचे नाहीत आणि ती भूक म्हणायची अरे काय चाललंय. मग ठीक आहे, ॲडजस्ट करायचं आणि घरी पटकन पळायचं जेणेकरून काहीतरी खायला मिळेल. आणि मग तेव्हा तसे दिवसही काढले. पण मग तिथेच मी कबड्डी जॉईन केली. आणि कबड्डी स्पोर्ट्स माझा आवडता भाग. मग कबड्डीमध्ये मी युनिव्हर्सिटी वगैरे खेळली आणि मला शिक्षक पण मिळाले. माझा एक कबड्डीचा संघ होता, त्या कबड्डीतल्या संघाच्या मुलांनी मला खूप मदत केली. पण
सामाजिक ड्रॉबॅकनी मला फेस करावा लागला. म्हणजे असं तर लाईफमध्ये भरपूर फेस करावा लागला की कबड्डीच्या मॅचेस संध्याकाळी असायच्या आणि उशिरापर्यंत मॅचेस असल्या की मग रात्री घरी जाताना 11, 12, 1 वाजायचे. खूप दूर दूर मॅचेस असल्या की मग गावातली लोक माझ्या बाबांना सांगायचे, काय मुलगी आपल्या मुली एवढ्या रात्री जातात का, हे करतात का, हे. मग हा जो छोटा विचारांचा माइंडसेटचा जो वर्ग होता तो माझ्या वडिलांना सांगायचा, आपली मुलगी तुम्ही कुठे पाठवताय, हा आपल्यात चालत नाही. मग बाबा लोकांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन ती लोक बोलतायत म्हणून ते त्यांच्या मुलीची जी प्रगती आहे तिथे ते बंध लावण्याचा प्रयत्न करत होते. पण मी लोकांना दुर्लक्षित केलं. म्हणजे मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये ना लोक काय म्हणतील ह्याच्याकडे म्हणजे कवडी मात्र लक्ष दिलं नाही. ठीक आहे, बिलकुल इंटरेस्ट नाही ठेवला मी. त्यामुळे झालं असं की माझी प्रगती मी ती परमेश्वराच्या कृपेने चालूच होती. आणि त्या लहानपणामध्ये मी एक सांगते स्वामींबद्दल. मला दत्तांची आरती आवडते लहानपणापासून. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणे. आणि ती जी आरती ना गणपती असले की मग जोरात आरती म्हणायची आणि ती आरती पटकन उत्साहाने निवडायची. कदाचित तो स्वामींचा एक हस्तक्षेप माझ्या वरदहस्त म्हणतात ना, तो एक हस्तक्षेप म्हणण्यापेक्षा माझ्यावर वरदहस्त होता तो. आणि मग मी आणि ती आरती म्हटली ना की एक वेगळं चैतन्य निर्माण व्हायचं. पण त्या काळी काही माहीत नव्हतं. आणि आमच्या घरातले आम्ही आगरी लोक आहोत, मासेमारी. आई अशी आहे की ती भोळी बाबडी सेवा करते, तिची एक श्रद्धा आहे. पण त्याच्या पलीकडे असं म्हणजे हे कोणी केलं नाही. आणि मग मी बाबांना सांगितलं, म्हटलं बाबा तुम्ही असं सांगू नका. मी समजवण्याचा प्रयत्न केला पण व्हायचं असं की ते ओरडायचे. ठीक आहे. आणि रात्री बाबा दारू प्यायला बसले की मला शिव्या घालायचे. मग मी एक ना बाळकुंगावच्या मध्ये माझ्या घराच्या समोर एक कट्टा आहे, आता तिथे मोठ्या बिल्डिंग्स झाल्यात. तर ते स्मशानाच्या इथे मग तिथे जाऊन एकटीच रडत बसायची. आणि ना तेव्हा ना एक मी खरं सांगेन की मैत्रीण हा विषय नव्हता आयुष्यात. मी सगळ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण अनुभव सांगते, कटू सत्य आहे, समाजाची मानसिकता आहे. आय कांट चेंज दॅट, बट दॅट आय फेस्ड अँड दॅट मोमेंट. आमच्या घराच्या बाजूला एक फॅमिली होती, त्यांच्या 3 मुली आणि 1 मुलगा. तर त्यांची आई नेहमी सांगायची, मी असं वाटायचं की आपल्या मैत्रिणी आपलं ग्रुप असावा, आपण खूप मज्जा करावी, अगदी स्वच्छ, 1% पण काही नसेल रे मनात. पण त्यांची आई त्यांना ना माझ्याबरोबर पाठवायचीच नाही. ती ना थांबवायची पोरींना आणि त्यांना जायचं जरी असेल ना तरी ती मागे खेचायची. मग मला लक्षात आलं की आपला नेचर लोकांना नाही आवडत, मनावर नाही घ्यायची. ही माझं एक नेचर आहे, मनावर नाही घ्यायचं. त्यामुळे मला त्याच्यातून मी पटकन बाहेर पण पडायची. लेट गो. म्हणजे होतं असं, आपलेच पेरेंट्स किंवा आपलेच पालक मुलांना जेव्हा तुम्ही ह्या दुसऱ्यांच्या मुलांना तुम्ही त्या नजरेने बघता, मग तुम्ही तुमच्या मुलांना म्हणजे कसं होतं, आपलं ते बाळ दुसऱ्याचं ते कार्ट. करेक्ट. आणि हे चुकीचं आहे ना. मग तो विषय पण मी डायजेस्ट केला. मग तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की आपला प्रवास एकटा आहे, एकटं राहायचं, एकटं चालायचं. मग मी तिथे अपेक्षा नाही केल्या. ते देवाची म्हणजे स्वामींची ती माझ्यावर खूप मोठी कृपा होती की त्या काळी मला कधी वाटलं नाही की अपेक्षा कराव्यात, ह्याने असंच गेलं पाहिजे, त्यांचं काय नाही, जैसा आहे वैसे चलने दो. मी कबड्डीहून रेट आलेली, पण बाबांचं आणि माझं एक दिवस झालं भांडण. आणि बाबा म्हटलं जा माझ्या घरातून निघून. है ना, यू नो दॅट. मी पण त्या टापाटापात रागात तावात घर सोडून दिलं. एक दिवस घर सोडलं आणि जिथे कबड्डीला प्रॅक्टिसला जायची डोंबिवलीला, तिथे एक आमचा संघातला दादा होता, त्याच्या घरी मी राहिली 1 रात्र. मग दुसऱ्या दिवशी मी निघाले चला घरी जाऊया म्हणून. पण दुसऱ्या दिवशी भाऊ आला छोटा घ्यायला स्टेशनवर. आणि तो म्हणतोय असं राग धरतात का, आपलं घर आहे, आपले बाबा बोलले म्हणून काय एवढा राग करतात. आणि मग मी शांत होऊन घरी आली. आणि त्याच पिरियड नंतर माझा जॉब लागला पोलीस डिपार्टमेंटमध्ये. ठाणा ग्रामीण आणि ठाणा सिटी या दोन्हीमध्ये मी भरती झाले. आणि मी जशी पोलीस डिपार्टमेंटमध्ये भरती झाले, गावातल्या सर्व लोकांचा, इवन माझ्या बाबांचा माइंडसेट पूर्ण बदलला. सो विचार कर. करेक्ट. काय होतं की जोपर्यंत तुम्ही काही नाही तोपर्यंत लोक तुम्हाला दाबायचा आणि तुम्हाला रेजिस्ट करण्याचा, विरोध करण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा तुम्ही काहीतरी कुठेतरी सर गाठता की नाही, तुम्ही काहीतरी तुमचं अस्तित्व निर्माण केलंय, तेव्हा लोक बॅकफुटला येतात. करेक्ट.
कसं बोलणार. आणि मग त्यांचे बोलणे बंद झाले. मग लोकांची मदत करा, बाबा सांगायचे ह्याचं काम आहे, हे करा ते करा, आणि असं निर्माण झालं, असं झालं. आणि दुसरं तर मग ह्याच दरम्यान माझ्या मिस्टरांचं आणि माझं लव्ह मॅरेज आहे, तर आमच्या दोघांची गाठभेट झाली. आणि माझ्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात जबरदस्त माणूस असेल तर माझे मिस्टर आनंद बेळगली. त्यांच्यामुळे म्हणजे मी तुला एक राहणीमानात फरक सांगते. माझे मिस्टर आहेत ब्राह्मण आणि आम्ही आहोत आगरी लोक, आणि ब्राह्मण लोक यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, जमीन आसमानचा. ठीक आहे. अगदी खाण्यापिण्यापासूनच्या सवयी, पूजा अर्चा, उठ बस अगदी भिन्न. त्यामुळे स्वामींची कृपा की तो माझ्या आयुष्यात आला. आणि दुसरा छान विषय माझ्या आयुष्यात असेल तर माझी मुलगी. ती आज ती आहे, ती माझीच कॉपी आहे, मी तुला एवढं सांगेन. आणि छान डान्सर आहे. प्लस ती माझे ते गुण आहेत की सेवा करणं, दुसऱ्यांची सेवा, दुसऱ्यांना प्रेम देणं, हे तिच्यात गुण आहेत. ओके. त्यामुळे हा माझा जीवनपट आहे. त्यानंतर मग तुमची स्वामी सेवा ही कधी सुरू झाली? म्हणजे असं लाईफमध्ये कोणता फेज आला जिथे तुम्हाला म्हणजे तुम्ही जास्त सेवा स्टार्ट केली स्वामींची? श्री स्वामी समर्थ. माऊलींबद्दल सांगायचं तर काही शब्दच अपुरे पडतील. आपण कोण आहोत रे बोलणारे. म्हणजे ना, पहिलं तर परमात्मा आपल्यातला मीपणा पूर्ण नष्ट करून टाकतो, पूर्ण. आणि त्यांच्याबद्दल सांगत तुला लहानपणापासूनच मी सांगितलं की ते दत्तांची आरती आवडायची मला. पण 2016 बाबा वारले ना, ही वॉज माय हिरो. पण ना कुठेतरी बॅक ऑफ द सबकॉन्शियस माइंडमध्ये ना माझ्या ती पोकळी निर्माण झाली. ओके. की काहीतरी हरवलंय, काहीतरी गेलंय. आणि त्याच पिरियडमध्ये ना मी इतकी लो फेममध्ये गेली ना की डिप्रेशनची फर्स्ट स्टेज होती 2017. मग मला एक आजार पण डिटेक्ट झाला. मग मी म्हटलं की मला वडिलांची खूप आठवण आलेली, कारण ते होते म्हणजे मला एक ना मॉरल सपोर्ट होता. येस, तू बिंदास लढ, मी आहे. आणि तिथे डिप्रेशनच्या स्टेजला मग काय करावं, कसं करावं. आणि त्याच पिरियडमध्ये माझी चुलत सासू आहे, तर तिने मला सांगितलं की ती मला नेहमी गाईड करायची, तर तिने मला दत्तप्रभूंचं मार्गदर्शन केलं. म्हणजे आपल्याला ना जो स्वामींचा मार्ग दाखवतो तो सद्गुरूपेक्षा कमी नसतो आपल्यासाठी. करेक्ट. तर तिने जो मार्ग दाखवला, ती मला एवढंच म्हटली की ती श्री गुरुदेव दत्त म्हणत राहा, नामस्मरण घेत राहा. तर मला माहीत नाही, पण आपले कर्म असतात कळत नकळत. म्हणजे कर्म आपले कसे होतात, काया वाचा आणि मनसा. तर ते कळत नकळत आणि जाणून बुजून पण केलेत आपण बरेच कर्म. करेक्ट. ते आणि ते कर्मचे भोग, मग तो कदाचित माझा पॅच होता, बॅड पॅच. आणि मग ती म्हणते की तू असं कर, ठीक आहे. सुरू केलं. आणि त्याच पिरियडमध्ये मित्र एक आहे, त्याने मला सांगितलं की अगं ना तू मेडिटेशन स्टार्ट कर. आणि मग तेव्हा म्हणजे माझा स्वभाव पूर्णपणे वेगळा. मेडिटेशन म्हणजे स्थिरता, ठीक आहे, मनाशी संवाद. आणि माझा स्वभाव ह्याच्या अपरोक्ष, चंचल. करेक्ट. एका जागेवर मी बसणार नाही, एका जागेवरून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, असा माझा स्वभाव होता. तिथून डायरेक्ट मेडिटेशन. माय गॉड, हा फार म्हणजे न पचणारा विषय आहे. पण तो म्हटला की तू प्रॅक्टिस सुरू कर. आणि 2017 20 मिनटं सकाळी, 20 मिनटं संध्याकाळी, असं मग मी मेडिटेशन सुरू केलं. आणि ओव्हर द पिरियड हळू ते जाणवायला लागलं की काहीतरी बदलतंय. मनाची स्थिरता निर्माण होते, मन शांत होतंय. आपण ह्या आयुष्यामध्ये जेव्हा ना, आपला सगळ्यात मोठा शत्रू असतो तो आपण स्वतःच. ठीक आहे. आपलं मन, सैरावैरा सुटलेलं मन, त्याला तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं. ठीक आहे. मग त्यामुळे तुम्हाला ना हळू ना समजत जातं, उमजत जातं ना, ज्ञान मिळत जातं. ते तुम्हाला पुस्तकाने नाही मिळणार आणि कोणी सांगूनही मिळणार नाही. ते तुमचं ज्ञान तुम्हालाच तुमच्याशी कडून मिळतं. मग मी विचार केला की अरे हे ध्यानाने तर चांगलं होतंय, जरा बरं वाटतंय. मग माझ्या ना डिप्रेशनचे, मी तुला सांगते,
त्या आजारामुळे मला ना गुडघ्याला ओके. जॉईंट्सला दुखायचं, पेन व्हायचा, पेन किलर खायचे. आणि मी कबड्डी प्लेअर असल्यामुळे स्पोर्ट्स, फिटनेस, योगा, जिम हा माझा क्रेज. म्हटलं परत जिम चालू करूया, थोडा वर्कआउट, मग थोडासा स्टेबिलिटी आली. आणि तेव्हा माझं नामस्मरण स्वामींचं चालू होतं, पण स्वामी नाही, ओके. श्री गुरुदेव दत्त. ओके. लक्षात घे, स्वामींनी त्यांचं गुरुपद माझं गुरुपद कधी घेतलं. ते 17 झाले, मग मेडिटेशन चालूच होतं, रुटीन चालू होतं. आणि 18 मध्ये मिस्टरांनी सांगितलं की ना माझ्या दिराकडे अमेरिकेमध्ये त्यांच्या बायकोची जी डिलिव्हरी त्याच्या, ओके. तर तुला जायचंय, कारण अमेरिकेमध्ये मेड वगैरे खूप भयानक costly, महाग आहेत, हो. खूप महाग आहेत. तर सासूबाई काय जाऊ शकत नाही शरीरामुळे. आणि मग कदाचित नवरा म्हणतो की मला जावं लागेल. म्हटलं तू जाऊन काय करणार. मग तिथे मी डिसिजन घेतले की आपण जाऊया. ओके. आणि तिथे स्वामींनी माझं प्रारब्ध माहिती आपलं कर्म शुद्धीकरणाचं आणि कर्मसंचित, चांगल्या कर्माचं संचित वाढवायचं, तिथून ती सुरुवात झाली. आणि तो म्हणजे पहिलेपासून होतं मला की चांगलं असं करायचं, मदत करायची, तो एक भाग होता. पण जेव्हा तिकडे गेले आणि त्यामध्ये 1 महिना होते, शंकर महाराजांचं एक पुस्तक वाचायला घेऊन गेलेले मी त्यांच्याकडे. ओके. 1 महिना झाला पुस्तक वाचत शेवटचे 3 दिवस मी जेव्हा भारतात परत येणार होते, ओके. तेव्हा मला ना पुस्तक संपलं आणि स्वामींची ओढ लागली. ओके. तर मन म्हणतंय अरे नाही नाही, हे आपल्याच्याने नाही होणार, आपण कुठे हे केलंय, आपल्याला काय माहिती, आपल्या घरी पण नाही, कोण नाही, काय नाही. तर मी ते स्वीकृती नाही दिली मनाला. आणि तरी एक मन म्हणते अरे असं असेल तर कसं. मग एक म्हणायला लागलं की आपल्या सोसायटीमध्ये सुशील कुलकर्णी म्हणून त्याच्या घरी स्वामींच्या पादुका जातात, ओके. म्हणजे आहेत. तर त्या पादुकांचं दरवर्षी त्यांचं ते पादुकांचं पूजा वगैरे होते आणि एक मस्त भंडारा असतो त्यांचा. ओके. तर मी विचारलं स्वामी हा भंडारा मला मिळेल का. मला तर वाटलं नव्हतं की तो मिळेल, पण स्वामींची अशी कृपा की मला ते आता ते नीटसर आठवत नाही, 18 तारीख की 20 तारीख, मी 18 तारखेला आले आणि 20 तारखेला त्यांच्या घरी तो स्वामींच्या पादुकांचा सोहळा होता. ओके. आणि मी काय आनंद, अरे मला कार्यक्रम मिळाला, तो पादुकांचा सोहळा मिळाला. आणि त्याच ह्यामध्ये स्वामींनी आमचा एक दत्त परिवार तयार केला. ठीक आहे. आणि त्या दत्त परिवारामध्ये दर गुरुवारी सगळे कुणाच्या घरी भेटतात, आज ताग आहेत, कुणाच्या घरी भेटतात आणि नामस्मरण करतात. स्वामींचा जप केला जातो, स्वामींचा तारक मंत्र म्हटला जातो, स्वामींचा गजर केला जातो, श्री स्वामी समर्थ महाराजांचा. आणि द रिझन बिहाइंड इट की एक माणूस जेव्हा साधना करतो त्याचे व्हायब्रेशन्स, आणि जेव्हा 15 किंवा 20 लोक एकत्र येऊन मेडिटेशन करतात त्याचे व्हायब्रेशन्स ते खूप हाय लेवलचे असतात. आणि ते व्हायब्रेशन्स तुमच्या अवतीभोवतीचा परिसर आहे ना पूर्ण सकारात्मक करतात. करेक्ट. आणि म्हणून म्हणजे मी आपल्या प्रेक्षकांना पण सांगेन की तुम्हाला जितकं सामूहिक नाम सोहळ्यामध्ये जाता येईल ना तेवढं तुम्ही राहा, कारण तो तुमच्यासाठी खूप चांगला आहे. कारण तो नाम सोहळा किंवा ते नाम, ते व्हायब्रेशन्स तुम्हाला जपतात. करेक्ट. ठीक आहे. मग तो परिवार निर्माण झाला, मग आमचं असं सगळं सुरू झालं. आणि स्वामींना मी 2018 मध्ये सांगितलं होतं, आता आला विषय तो की स्वामींची आपल्यावर इतकी कृपा असते ना, म्हणजे त्यांनी ती लगेच, मग तो सोहळा झाला, ते परिवार तयार झाला. आणि मी रात्री बसले होते अशीच जरा अंधारा खोलीत, बाबांची आठवण येत होती, टेन्शन, तर डोळे बंद होते, अंधारा रूम होता आणि ना स्वामींचं दर्शन झालं. ओके. म्हणजे दिसले ते मला. आणि मला लक्षात आलं की आपल्याला तर स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुरू करायची. करेक्ट. आणि ते आत्मज्ञान स्वामींनी म्हणजे आतूनच काढलं की सेवा सुरू करावी. मग ती सेवा सुरू झाली. आणि मग सेवा सुरू करताना मग सेवेमध्ये सगळ्यात पहिली पूजा येते तुमची मानस पूजा असते, मनाने. करेक्ट. कारण तुमचा कुठल्याही विषयासाठी भाव हा महत्वाचा असतो. राईट. मनातला स्वच्छता. म्हणजे तू एखाद्याला मदत करतोस तर तू कुठल्या भावाने करतोयस. हा सागरला मी मदत करतोय तर काहीतरी त्याच्यामध्ये हेतू आहे का मागे, तर तो हेतू देवाला कळतो. तुम्ही कितीही लपवायचा प्रयत्न करा, तुम्ही देवापासून लपूच शकत नाही. तुमची कूटनीती, कपटनीती, स्वच्छता, काहीही भाव असेल
तो परमेश्वराला कळणारच आहे. आणि हे तुमच्या मनालाही माहिती असतं की मला काहीतरी मिळणार आहे म्हणून मी ही गोष्ट करतोय. हां, पण ती अपेक्षा कधीच ठेवायची नाही. श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. कर्म करा, पण कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. त्या फळाला तुम्ही अटॅच नका राहू. जेव्हा तुम्ही डिटॅच राहता ना, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली बरोबर घडतात. तुम्हाला काही करायची गरज पडत नाही. पण ते काय होतं की कर्म करताना आपण ना तो कर्त्याचा भाव घेतो, मीपणा. आणि जेव्हा मनुष्य मीपणामध्ये येतो तेव्हा मग सुरू होतो वाईट काळ. त्यामुळे तो मी आणि आपले ते षड्रिपू तुम्ही जितके लांब ठेवाल तितके चांगले, आणि त्याच्यावर तुम्ही स्वतः ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा. तर तुमच्या जीवनाची प्रगती होईल. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे हे ना, स्वामींची ही सेवा करता करता हे सगळं ज्ञान येत गेलं. ठीक आहे. मग माझे स्वतःचे विचार निर्माण झाले आणि मी स्ट्रॉंगली मत मांडायला लागले की हे असं आहे, हे असं आहे, असं तसं. आणि मी पूर्ण बिंदास बोलायला लागली. पहिले मी घाबरायची, म्हणजे ना मला माझं मतच नव्हती. कोणी काही सांगेल, हां ठीक आहे, अच्छा असं आहे का, ठीक आहे, म्हणजे इन्फ्लुएन्स फ्लो व्हायची. पण मग आता असं झालं की तो इन्फ्लुएन्स कमी झाला. दिस इज दिस, येस आय एम सेइंग दिस. आणि तो एक सेल्फ बिलीफ पण आला. एक्झॅक्टली. तो नव्हता. तो विचार कर ना. आणि मी तुला सांगते की स्वामी भक्तीमुळे ना आपल्याला जेवढं काही मिळतं ना ते फक्त साधना. तुमची साधना झाली पाहिजे. तुम्ही जेव्हा स्वामी भक्तीत येतात तर रोज स्वामी नाम किंवा एक माळ जप स्वामींची झालीच पाहिजे. त्या परमात्म्याला चरणी अर्पण करायचं. देवा हे कर्म तुमच्या चरणी अर्पण, माझं काही असं नाही आहे. तेव्हा बघा किती मज्जा येते लाईफमध्ये आणि तो समाधान मिळतं. तुला माहिती आहे, माणूस आयुष्यात ना आनंद शोधायचा प्रयत्न करतो, पण आनंदाच्या ना त्या आविर्भावामध्येच जगतो. पण आनंद खरा काय आहे हे तो शोधण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि तो कशात शोधतो? मटेरियलिस्टिक लाईफ. लाईक न्यू कार, माझं घर, सोन्याच्या दागिने, बाईक, लाईफस्टाईल, पबमध्ये जा, डिस्कोमध्ये जा, ह्याच्यामध्ये मला खूप आनंद मिळतो. पण ॲक्च्युली आयुष्यामध्ये समाधानातच सुख असतं. आणि हे सत्य मला स्वामी मार्गामध्ये सापडलं. ठीक आहे. सिच्युएशन काही असू दे, आय एम हॅपी. आणि मी तुला सांगते की हे स्वामी भक्ती जी पुढे 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 मला घेऊन गेली, म्हणजे 2016 पासून ते आज ताक आहेत. स्वामींचं नाम म्हण, स्वामींची सेवा म्हण, काही विषय झाला उठ बस स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, परत श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. म्हणजे गुरूंबद्दल जाणण्याची ओढ निर्माण झाली. गुरुचरित्र वाचलं, सारामृत वाचलं, परत गुरूंचे दत्त माला मंत्र, स्वामी समर्थांचा माला मंत्र, तारक मंत्र, हे सगळे बायहाट झाले. म्हणजे लक्षात येते अध्यात्माच्या मार्गावर येताना देव तुमच्याकडून करून घेतो. बरोबर. तुम्ही काही नाही करत. तुम्हाला तुमच्या मनात जो विचार येतो ना, आत्ता मी तुझ्याशी जे बोलते ना सागर, किंवा प्रेक्षकांशी पण, त्याचं एकमेव कारण तो परमेश्वर आहे. कर्ताभाव कुठेही ठेवू नये आपण, आणि अशी आपली प्रगती होत जाते. आणि तू जे म्हटलास आता स्वामी भक्तीमध्ये सगळ्यात, तर ते 2018 हे झालं. त्यानंतर स्वामींना म्हटलं, स्वामी की मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, तर महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटमध्ये ठाणे पोलीस. तर मी असं ऐकून होते की विदेश मंत्रालयाच्या प्रतिनियुक्तीवर लोक असे फोर्सचा स्टाफ पाठवला जातो परदेशामध्ये. सॉरी. तर स्वामींना सांगितलं, म्हटलं स्वामी मला जायचंय हो, काहीतरी करा ना. मी असे एकदा सागर त्यांची शपथ सांगते, मी फक्त एकदा त्यांच्यासमोर ती विनंती केली आणि यू कॅन्ट बिलीव्ह, एका वर्षामध्ये 2019 जुलैमध्ये ती संधी आली. माझा एक मित्र आहे सुनील, त्याने मला सांगितलं, म्हटलं अरे तुला असं जायचं आहे ना, हे बघ ऑर्डर ॲडव्हर्टायझिंग आलेत, 3 दिवस राहिले, तू अर्ज भर.
त्या 3 दिवसांमध्ये तो अर्ज भरला. क्रायटेरियामध्ये पण बसत होते. इंग्लिश कम्युनिकेशन पाहिजे, 2 व्हीलर 4 व्हीलर ड्रायव्हिंग पाहिजे, तुमचे चांगले तुमचे जे ॲन्युअल अप्रेझल रिपोर्ट्स असतात ना ते पण +1 पाहिजेत सगळे. आणि स्वामींच्या कृपेने मी खरं सांगते माझे पोलीस डिपार्टमेंटमधले सगळे म्हणजे मी सर्व्हिस तशी स्ट्रॉंग केली की नोकरीला पहिलं प्राधान्य. ते पण माझे मिस्टरांच्या मुळे की मिस्टरांनी सांगितलं की नोकरीवर फोकस कर. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जर मला घडवण्यात हातभार असेल तर मिस्टरांचा. तर ते एक अप्रेझल जे होते ना 5 वर्षांचे ते परफेक्ट होते. प्लस एक सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे ना मी दिल्लीला एक कोर्स केला होता एक 3-4 महिन्यांचा असा. मला आता निस्सार आठवत नाही पण तो एक सर्टिफिकेशन होतं माझ्याकडे. आणि तो सर्टिफिकेशन असल्यामुळे जुलैमध्ये मी तो अर्ज दिला. त्या संदर्भात माझ्या आयुष्यामध्ये एक माणूस आला, स्वामींचीच कृपा ती. त्या व्यक्तीने मला इतकी मदत केली ना मी तुला शब्दात नाही म्हणू शकत. आणि त्या व्यक्तीचा अनुभव आता मी तिथे सांगते. हे खूप जबरदस्त आहे. आणि ती व्यक्ती खूप म्हणजे सेवक आहे, देशाची सेवा करते ती, जास्त बोलू शकत नाही. झालं असं की हे दुःखद आहे थोडं सांगताना, प्रेक्षकांनी ऐकावं की कसं माणसाचं आयुष्य असतं आणि हे आपले कर्मभोग असतात. आपण जरी त्याच्यात नसलो तरी सुद्धा तो विषय आपल्याकडे येतो. कारण कुठे ना कुठे ते तुमच्याशी कनेक्ट असतं. माझा मोठा भाऊ सख्खा, त्याच्या आणि त्याच्या बायकोमध्ये भांडणं झाली. दिवाळीचा दिवस होता 2019. आणि दिवाळीच्या आदल्या दिवसांमध्ये म्हणजे 3-4 दिवस अगोदर मला आमच्या आईकडून फोन आला. आम्ही शॉपिंग वगैरे करून आलो ना, मिस्टर, मी, मुलगी वगैरे, की अरे ताई, दादाने ना असं असं वहिनीला मारलं. तर मला वाटलं असंच मारतात, आलं असेल थोडंफार छोटंसं म्हणजे ना. तरी पण मी म्हटलं जाऊन येते. मी मिस्टरांना सांगितलं मी जाऊन येते. पण जाताना ना मी कार घेऊन गेले. आय डोंट नो, पण मी नेहमी बाईकच घेऊन जाते. पण त्या दिवशी मी कार का घेऊन झाले मला माहीत नाही पडलं. मी घरी पोचले, बघते तर किचनच्या त्या पूर्ण कॉरिडॉरमध्ये ती थारोळ्यात पडली. तिच्यावर त्याने 50 कोयत्याने वार केले होते. खूप हॉरिबल होतं ते बघायचं. दॅट वॉज हॉरिबल. आणि ते आपलं स्वतःचं घरचं, मी पोलीस आहे, मी बाहेरच्यांचं पाहू शकते पण मी माझं स्वतःचं घरचं पाहते. मी खूप हादरले आणि पहिला तर माझे हात थरथरायला लागले. मग काय करू. मग एक मुलगा शेजारी पोलीस होता, तो मदतीला आला. तो म्हटला ताई थांबा, जीव आहे. मग आम्ही काय केलं, त्याला ती वहिनीला पडदे त्यामध्ये टाकलं आणि गाडीच्या मागच्या डिकीत म्हणजे मागच्या बॅक साईडला ठेवलं आणि मी गाडी घेऊन निघाले. तेवढ्यात माझ्या मिस्टरांना पण फोन केला. तर मिस्टर मध्येच रस्त्यात भेटले. तर म्हटले तू थांब, तू बाईक घे, मी घेऊन जातो. आणि मी सांगते माझ्या मिस्टरांना हॅट्स ऑफ त्या माणसाला की त्याच्या डिसिजन मेकिंग पॉवर कमालीची आहे. तर त्याने डिसिजन घेतलं की ज्युपिटरलाच घेऊन जायचं. आणि ती ज्युपिटरला ॲडमिट झाले. ज्युपिटरला आम्ही तिथे रात्रभर होतो, त्याचे घरचे पण होते. आणि त्याच पिरियडमध्ये त्याच वेळेस मुलाला पण लागलेलं, छोट्या मुलाला. तो वाचवायला गेला आणि त्याच्या डोक्यावर लागलेलं आणि त्याला पण ॲडमिट केलेलं. तर 5-5:30 झाल्याने शेवटी डॉक्टर म्हणजे ती जेव्हा आम्ही तिला घेऊन गेलो ना, त्या मी म्हणजे मला असं आठवतं ते जर हे होतं, सोड मला, सोड. ती अशी कळवळत होती, ओरडत होती आणि तिच्या वेदना मला येत होत्या की तिला त्रास होतोय. आणि तो माझा भाऊच आहे ज्याने केलंय. पण इथे माझं कर्तव्य काय होतं की ह्या जीवाला वाचू दे देवा. ते इम्पॉर्टंट होतं, ते महत्वाचं होतं. म्हणजे मी तुला सांगते इतकं भयानक होतं ते दृश्य. माझा मिस्टर माझ्या बरोबर होते. स्वामींची कृपा आहे ती. आणि ते त्याचं डिसिजन. आणि ती सकाळी डॉक्टरांनी सांगितलं की शी इज आउट ऑफ डेंजर. तू विचार कर, 50 वार केल्यानंतर माणूस जिवंत राहिला असता. भयानक. पण त्याचा पण भावाचा पण दोष काय सांगते तर त्याचा ना, तो दारू आणि गांजा प्यायचा. त्यामुळे त्याच्या बुद्धिमत्तेवर ना परिणाम झालेला. संशय इथे खड्डा खणायचा आहे, इथे हे करायचंय, असं वेड्यासारखं. बारामतीला मला शरद पवारला भेटायला जायचंय. मग तू विचार कर त्याची सायकोलॉजी कशी असेल. तो वेडा झाला होता. ऑलमोस्ट त्या स्टेजला होता. पण संशयी वृत्ती त्याची त्याच्यामुळे वाढली होती. आणि मला कळत होतं की तो चुकलाय. पण मग मी त्याला म्हटलं की नाही हे
मी त्याला दोष देऊन फायदा नाही. आता जे परिस्थिती काढावं तुला मी सांगते. दुसरा प्रसंग काय असेल, ती वाचली, दुसऱ्या दिवशी तिच्या घरच्यांचे फोन, 2.5 लाख रुपये, सॉरी 7.5 लाख रुपये बिल झाले. ओके, हॉस्पिटलचं ज्युपिटरचं बिल किती होतं, कुठून आणणार. करेक्ट. मी तर एवढी श्रीमंत नाही, म्हणजे नाही ठीक आहे पगारापुरता आहे. मग एक मेसेज बनवला, फटाफट तो मेसेज सगळ्या लोकांना फॉरवर्ड केला. 2 लाखापर्यंत लोकांनी कुणी मदत केली. काहींनी परत देण्याच्या बोलीवर केली, काहींनी अशीच दिली, पण काहींना मला द्यावे पण लागले ते पैसे. म्हणजे जवळजवळ 50,000ची अमाऊंट की 70ची मला द्यावी लागली स्वतःच्या पगारातून हळूहळू करून. पण त्यांनी दिली. तिच्या घरच्यांनी 2.5 लाख रुपये जमा केले. हां, राहिली अमाऊंट 3.5 लाख. तो माझा जो मित्र ज्याची माझी ओळख झाली होती, त्या व्यक्तीने एम्सला फोन केला आणि त्याच्या एम्सच्या म्हणजे त्याच्या बॉसने फोन करून डायरेक्ट ज्युपिटरच्या ओनरला रिक्वेस्ट केली. आणि ज्युपिटरच्या ओनरने 3.5 लाख रुपये वेव ऑफ केले. सगळे शॉक बसले की एवढी अमाऊंट कशी काय हे केली. सी दिस इज स्वामी. मी तुला सांगते, माझ्या त्या घडीला ना स्वामी उभे होते. मी खूप हे होते रे एकटी. त्या प्रसंगात कसं उभे राहील, म्हणजे ती गाडी ते समोर बघणंच भयानक होतं रे. तुला सांगते, नवरा आणि मी ती गाडी पुसतोय, त्या गाडीतून वास नव्हता जात 5-6 दिवस. त्याने काय काय करून क्लिनिंग करून आलं ते. पण त्याला मी म्हटलं की ही गाडी ब्लेस्ड आहे, ह्याच्यात एकाचा जीव वाचला. करेक्ट. ते आपण पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. पॉझिटिव्ह तुला मी सांगते. आणि ती वाचली. आणि प्रमोद आता म्हणजे माझा भाऊ तिथेच आहे जेलमध्ये. त्याला मी बाहेर काढला नाही, कारण परत बाहेर आलं त्याने परत काय कांड केले ते मी काय करू. म्हणजे आता मला सांग, ह्याच्यात माझा काय दोष होता. पण माणुसकी सुटत नव्हती माझी. म्हणजे मी तुला सांगते ना की आपली माणुसकी कधी कधी आपल्याला त्रास देते, पण मी हाच विचार करते की मी माझ्या स्वामींची सेवा करते. ते बघतायत कुठली सेवा, मला त्याच्या फळाची अपेक्षा नाही. ते बघतायत ना रे, ते मला खुशीत घेतात. आणि त्या मोमेंटला मी सांगते सागर, अवघड होतं रे. तर तिने आईला पण कंप्लेंट केली आईची की हिने त्याला मारायला भाग पाडलं. पण तसं नव्हतं. तर वहिनीचा माइंडसेट काय होता की सासूने मला त्रास दिला ना, मग तो त्रास मग त्याच्यामध्ये पण बदला घ्यायचा. हा, असं तिचं माइंड. पण तिचे दोष नाही तिचा, कारण तिच्यावर तेवढा अन्याय झाला होता रे. तू विचार कर, त्या विचाराने हे करत होते ती. हा, या सगळा प्रसंग झाला आणि माझी ऑर्डर आली बाहेरगावची. येस, बाहेरगावची म्हणजे विदेश मंत्रालयाची ऑर्डर आली. आणि माझा आनंद गगनात मावत नव्हता. कारण महाराष्ट्रातली मी पहिली महिला आहे जिचं असं सिलेक्शन झालं पोलीस खात्यातून. मला फार अभिमान वाटत होता, कारण ह्याच्यामागे सॅक्रिफाईस, ह्याच्यामागे डेडिकेशन, पर्सिव्हरन्स आणि हार्डवर्क खूप आहे. त्याच्यासाठी मी इंग्लिश स्पीकिंग डेव्हलपमेंट केली, इंग्लिश कम्युनिकेशन डेव्हलप केलं. माझा पूर्ण इंटरव्ह्यू मी इंग्लिशमध्ये क्रॅक केला होता आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि माझ्या व्ह्युअर्सला आपल्या तुमच्या सांगते की ऑलवेज लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे. शेवटचा इंटरव्ह्यू देताना शेवटचा एक क्वेश्चन मला नाही कळला, पण तो क्वेश्चन मी अशा प्रकारे तो त्यांना टॅकल केला ना की त्यांनी तो एक्सेप्ट पण केला. मला त्याचं उत्तर माहीत नव्हतं. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स एवढा पाहिजे ना की तुम्हाला समोरची तुमची गोष्ट समोरच्याला पचवण्यासाठी भाग पडता आलं पाहिजे. सी, ह्या लेवलचा माइंडसेट. म्हणजे तू विचार कर कोणत्या लेवलने मी ते म्हणजे टॅकल केलं ती गोष्ट. आणि मग ऑस्ट्रेलियाची ऑर्डर आली. ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर तिथे स्वामींचे अनुभव कसे होते? तिथे काहीतरी वेगळी गोष्टी झाल्या असतील तुमच्यासोबत, कारण पूर्णपणे भारतातून तुम्ही जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेलात तेव्हा पूर्ण वातावरण चेंज, माणसं चेंज, पूर्ण कल्चर चेंज. मग तिथे कसा अनुभव आला तुम्हाला? ऑस्ट्रेलिया म्हणजे ना, तुला मी सांगते, एक वेगळं विश्व होतं माझ्यासाठी. म्हणजे मी एका विश्वातून दुसऱ्या विश्वात चालले असं होतं. तर तत्पूर्वी तुला त्या अगोदर मी एक गोष्ट सांगेन की जेव्हा माझं सिलेक्शन झालं, ऑस्ट्रेलिया मिळालं वगैरे सगळं झालं, डिक्लेअर कंट्री विक्लेअर झाली, तेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक न्यूज फ्लॅश आउट झाली. महाराष्ट्रातली मुलगी कॅनबराच्या दूतावासामध्ये सिक्युरिटीचं काम करणार, अशी न्यूज झाली. मग मला तिथून कॉल यायला लागले. किती लोकांनी कॉल केले, किती लोकांनी डोक्यावर घेतलं. जेवढी लोक होती सगळ्यांनी माझं नावाचे स्टेटस वगैरे ठेवले होते. म्हणजे ही सगळी स्वामींची कृपा. आणि सगळ्यात मोठा माझ्या मनात एक भाव होता, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरची मुलगी आहे. तिकडे जिकडे जाणार तिकडे पुरून उरणार. मराठी माणूस आहे, झेंडा रोवूनच येणार.
असा एक ॲटिट्यूड. भारतीय दूतावास आपला जो आहे ना तो ग्रीन झोन एरियामध्ये, तिथे सगळे एम्बसीज आहेत आणि माझं अकोमोडेशन ते ग्रीन झोनमध्ये म्हणजे एम्बसीमध्येच होतं. ओके. त्यामुळे एम्बसीमध्ये लोक 5:30, 6, 7ला गेले की मग एक माणूस नाही तिकडे, मी एकटीच. ओके. सो जस्ट इमॅजिन 7 नंतर ते सकाळी 8:30, 9पर्यंत लोक येईपर्यंत मी एकटी. अच्छा. नाईट शिफ्टच करावी लागायची मला, कारण मी आतमध्ये राहत होते म्हणून. हम्म. पण सुरुवातीला ते मी खूप पॉझिटिव्हली घेतलं, अरे चला करायचं. जुलैमध्ये मला फ्रोझन शोल्डर झाला ओके. थंडीचा. ह्या आय गॉड, तुला मी सांगते, डॉक्टरकडे गेले, डॉक्टरची औषधं सुरू केली. एक तर तिकडे डॉक्टर सगळे गुगल सर्च मारतात, अच्छा. डॉक्टर नाही आहेत चांगले. मी स्पष्ट सांगते, मेडिकल सिस्टम आपली इंडियाची जी मेडिकल सिस्टम आहे ना, लाख पटीने चांगली आहे, तिकडे एवढी खास नाही आहे. मग त्यांनी मला मेडिसिन्स दिले. जवळजवळ 20-25 दिवस झाले माझा तो त्रासच कमी होईना. ओके. काय फरकच नव्हता. रात्र झाली की झोपायला भीती वाटायची, कशी झोपू, कारण मला असं पेन व्हायचं की या साईडला भयानक त्रास व्हायचा, भयानक. ओके. आणि दिवस माझा चांगला जायचा, पण रात्रीच माझी अवघड अवस्था व्हायची. मग स्वामींना धावा करायला लागले, स्वामी काय हे मी काय करू. आणि मेडिसिन्स पण तिकडचे रेफर नाही होत, सॉरी. तर 23व्या की 24व्या दिवशी ना मी डिसाईड केलं की दुसरा डॉक्टर बघते. म्हणून मी डॉक्टर चेंज केला, दुसऱ्याची अपॉइंटमेंट मिळाली, ती पण 3 दिवसांनी. बघा, लगेच अपॉइंटमेंट मिळत नाही डॉक्टरची. आणि ती मिळाली, त्याच्याकडे जाण्यासाठी मी कॅब बोलवली. तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती, मी ऑस्ट्रेलियामध्ये गाडी 6 महिन्यानंतर घेतली. ओके. तर तो कॅबवाला होता सरदारजी, स्वामींची लीला बघ. आणि ते व्यक्त विचारतात, मॅडम जी, म्हणजे हाय आमच्या भारतीय दूतावासातून पिकअप केलं. तर ते म्हटलं, मॅडम जी आप इंडिया से हो? हाँ मैं इंडिया से हूँ, क्या हुआ ये हुआ, असं थोडंसं चर्चा सुरू झाली. अब डॉक्टर के पास जा रहे हो मैडम, अभी फ़ोन पे सुना तो हाँ क्या हुआ है. तर त्याने मग ती चर्चा विचारायला सुरुवात केली. म्हटलं ना ऐसे ठंडी के वजह से ना ठंडी शोल्डर में घुस गई है, तो फ्रोजन शोल्डर हुआ है, तो उसके लिए अभी डॉक्टर चेंज कर रही हो. पिछले 25 दिन से कुछ फर्क ही नहीं पड़ा एक डॉक्टर का जाके भी. तर त्याने मला सांगितलं की आपको मालूम है यहाँ पर ठंडी का एक नुस्खा है जो मैं आपको बताऊं. आणि आपल्या स्वामींचे उपाय हे सगळे अतरंगी, आयुर्वेदाच्या पलीकडचे स्वामींचे उपाय. त्याने मला सांगितलं, पाव किलो अद्रक घ्या, थोडा अद्रक घ्या एवढासा, आणि 3 टायमाचा अद्रक असा ठेवा. त्या अद्रकची भाजी करा. ओके. हे काय म्हणतात, राई जिरी फोडणी वगैरे घालून अद्रकची भाजी करा, आणि चपात्या 2 घ्या आणि तशीच खा तुम्ही ती भाजी. अद्रकची भाजी आपण खाल्ली आहे कधी? पण त्याने मला सांगितलं, माहित नाही, ठीक आहे. मग मी बघा डॉक्टरकडे पोचले, त्या पूर्ण कन्व्हर्सेशनमध्ये त्यांचे आभार पण मानले, थँक्यू म्हटलं. आणि ना मी म्हटलं, मी उतरले बघा, आणि मी त्यांना ना उतरले, आणि ना मी जस्ट पुढे 2 मिनटं गेले, आणि म्हटलं थांब, यांना मी थँक्यू नमस्कार करते. माझ्या मनाला वाटलं की मी नमस्कार करावा. बघा आतून ते कॅबवाला कधी गायब झाला कळलाच नाही. ओके. आणि ते संध्याकाळी जेव्हा मी थोडं अभ्यास करायला लागली, तेव्हा कळलं की ते श्री गजानन माऊली होते. ओके. जे मला त्या रूपात येऊन तिथे मदत करून गेले. आणि मी फक्त 5 मिनिटं उभीच राहिली. म्हटलं स्वामी असं करताय, ठीक आहे. देवाने जे म्हणजे स्वामींनी हा जो आधार दिला ना, मग डॉक्टरकडे गेले, डॉक्टरकडून रेफरन्स गोळ्या घेतल्या वगैरे. तर काय करू. आणि मामाने पण एक सांगितलं की तू ही मेडिसिन्स डॉक्टरला रेफर करायला सांग, त्याच्या सेम ह्याची कॅल्क्युलेशनची. तर मग ती गोळी घेतली, आणि त्या गोळींनी फरक पडला. त्या औषधाने मेन अद्रकाच्या त्या 2 दिवसात मी बरी झाले रे. सांग, जे 25 दिवस मेडिसिन मरत होते मी लिटरली. काय तुला सांगू, कळवळ काय होती, चीड, म्हणजे एकटंच. आणि सगळ्यात जास्त डेंजरस भाग असा की सोबतचे कोणी मदतीला नाही. एकटा स्वयंपाक करा, एकटा कपडे, स्वतःचे कामं, सगळा घराचा आवरावर, आणि त्यात नोकरी करायची. हे फार अवघड होतं रे. पण त्या परिस्थितीमध्ये पण माझ्या परमेश्वराने माझी साथ नाही सोडली, ते सोबतच होते. आणि तुला सांगते, मग रात्र झाली, स्वामी चला जेवायला बसा.
स्वामी काय करूया, मी त्यांच्याशी गप्पा मारायची. सागर विचार कर, मला एकटेपणा जाणवलाच नाही. ओके. जाणवलंच नाही की ते आहेत माझ्या बरोबर. हे फार अवघड आहे. आपण समाजशील प्राणी आहोत. कारण एक सायकोलॉजिकली मुलीची नवऱ्याची सवय ना. करेक्ट. आणि त्यांना मी सांगायचे, स्वामी म्हटलं तुम्ही आहात ना, मग मी आहे. मी खमकेपणे करणार नोकरी, तुम्ही राहा फक्त माझ्याबरोबर. करेक्ट. आणि मग हे रुटीन, रोजचं रुटीन. मग थोड्या काळानंतर मग घरचं थोडं. मग मुलीवर एक प्रसंग बेतला होता. कारण 6 महिन्यात पोरीपासून लांब. ओके. तिला ते सहन नाही झालं. म्हणजे ही परीक्षा असते रे आपली. राईट. परीक्षा असते आणि त्याच्यात तुम्हाला उभं राहायचं. आणि सगळ्यात कठीण रोल ना जो खमका असतो ना त्यालाच देव देतो. आणि ही माझी परीक्षा होती. मी त्यांना सांगायची, तुम्ही किती परीक्षा घ्याल बघा, मी उभी राहणार, कारण मी तुमचीच भक्त आहे, मी उभी राहणारच. मग मुलीचा आवाज ऐकला तर समथिंग शी वॉज इन डिप्रेशन, का काहीतरी तिच्यावर निगेटिव्ह आलं होतं. ओके. निगेटिव्ह आलं होतं. मैत्रिणीला फोन केला, जा तिच्याकडे. आणि ती गेली. तिने जरा अंगारा वगैरे स्वामींचा लावला. मग एक आपला बाळकुम गावातलाच एक आहे तुषार पाटील, हिप्नोटिस्ट आहे. तर त्याला म्हटलं पहिलं घरी जा आणि तिच्यावरचं काय निगेटिव्ह ते काढून टाक. तो गेला, त्याने बघितलं ताई खूप निगेटिव्हिटी होती. ती मॅथ्समध्ये नापास झाली होती. विचार करते इतक्या. कारण त्याचं कारण की आईपासून ताटाटून. करेक्ट. मुलाला बाळ घर ते आणि ते पण 6 महिने. अवघड होतं रे ते, अवघड. मला ते सहन करायचं होतं, पण मला तिथूनही स्ट्रॉंग राहून मला तिथे स्वतःला इथून पण आणि इथून पण स्ट्रॉंग ठेवायचं होतं. दोन्ही पण एकटा ना रे. भारतीय दूतावासातील कामाची पद्धत कशी आहे आणि दूतावासातील लोकांचे अनुभव कसे होते आणि बाहेरच्या लोकांचे अनुभव हे कसे होते? पहिलं तर कामाची पद्धत खूप जबरदस्त स्ट्रॉंग. कारण तुमच्यावर जबाबदारी येते आणि जेव्हा तुमच्यावर जबाबदारी येते तर तुम्हाला ती जबाबदारी खूप अलर्ट करते. मग ती जबाबदारी तुम्हाला कशी घ्यायची हा तुमचा भाग असतो. त्यामुळे मी ती खूप हेल्दी आणि स्ट्रॉंगली घेतली की येस मी करणार, मी राहणार उभी. जेवढं माझं काम असायचं तसं मी तसं करायची. पण एक कटू सत्य जे आहे ते मी तुला सांगू इच्छिते, आपल्या प्रेक्षकांनाही सांगेन की केंद्रीयातील लोकांकडे आपण जेव्हा प्रतिनियुक्तीवर जातो बघ, विषय समज, तेव्हा ना ते आपल्याला ना आपण तिथे ना एका सासरवाशिणीसारखे असतो. ओके. तिथे तुमचा जाच होणार हे नक्की. तुम्ही पाहुणे आहात, तो पाहुण्यांसारखीच ट्रीटमेंट तुम्हाला मिळाली जाते. मग तू विचार कर. आणि त्यात जर तुम्ही तुमचे गुण किंवा तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी आहात असं दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते पचत नाही त्यांना. मग त्याला ते दाबण्याचा प्रयत्न करतात. आणि हा माझा अनुभव भयानक झाला. मी कधीही झुकले नाही त्या पूर्ण 3.5 वर्षामध्ये. जे आहे ते सत्य आणि पण मी अहंकार पण केला नाही. नम्रतेने बोलले, सर हे चुकतंय, हे चुकतंय. हां, माझा आवाज एक आहे त्यामुळे त्यांना कदाचित तो ॲरोगन्सीने वाटत असेल, पण माझ्या मनात तो भाव की नम्रतेने, सर ये मैं कर रही हूँ, हां सर हे करायचं आहे, हे असं. आणि असंच ठेवलं. पण ह्या लोकांचं म्हणणेशील ना तर मग ही क्रॉस करते ना. क्रॉस केल्यानंतर मग ह्यांचे षडयंत्र सुरू होतात. करेक्ट. दर 15 दिवसांनी एक कांड करायचे, काहीतरी मुद्दाम किडे. एखादा अर्ज दिला असेल तो अर्ज लंपास कुठेतरी, मग परत तो अर्ज द्या. आपल्याला जे अनटायटल्ड असतात काही गोष्टी किंवा काही तर ते मिळणारच नाहीत. ओके. आणि अननेसेसरी मानसिक खच्चीकरण. आता मला तू सांग, ह्या सगळ्या प्रकारामध्ये, ह्या सगळ्या वातावरणात मला स्वतःला एकटीला पण जगायचं होतं, सर्वाईव्ह करायचं होतं, नोकरी पण करायची होती आणि त्यात मला आनंदी पण राहायचं होतं. करेक्ट. त्यात तुम्हाला इंडियामध्ये तुमची फॅमिली जी त्यांना पण मला दाखवायचं होतं की भाई मी सुखी आहे, मी खुश आहे. सो विचार कर की किती मोठी परीक्षा होती रे माझी. हो. करेक्ट. हे भयानक होतं. म्हणजे ऑफिसच्या त्रासामुळे मानसिक त्रास व्हायचा रे. आणि एकाने तर माझ्या विरुद्ध कन्स्परसी पण केली होती. ओके. पण ती कन्स्परसी मी माझी चूक म्हणून मी मान्य करून मी शांत बसले. पण जेव्हा कर्म परत येतात तेव्हा त्याच्याच गळ्यात जेव्हा ती गोष्ट त्याची मारली गेली ना तेव्हा मी मागे नाही हटली.
चूक तर चूक, बरोबर तर बरोबर. पण भयानक होता तो काळ, खूप भयानक. म्हणजे टेन्शन आलं की रात्री झोप नाही यायची रे. ओके. ओरडायची 3-3, 4-4 वाजता. स्वामी काय करू? म्हणजे मी 10 वाजता असं जाणार बेडवर, आता मी झोपणार आहे, आणि 3-2 वाजले तरी झोप नाही. तेच विचार वगैरे. विचार बॅक ऑफ द माइंड. आणि त्रास इतका व्हायचा ना, मी काय सांगू तुला. स्वामींनी, म्हणजे मी स्वामींना, फोटो माझ्या समोरच ना, समोरच बेडरूममध्ये पण असाय स्वामींचा. स्वामी काय करू, किती परीक्षा घ्याल, थकले मी, म्हणजे तुम्ही मला स्ट्रॉंग बनवताय, अजून किती स्ट्रॉंग बनवताय मला तुम्ही. मग तरी पण मग माझा एक स्वभाव आहे, कालचा विषय तिथेच सोडायचा आणि उद्या नव्याने जायचं. तर अशी खूप रात्र गेली. आणि मग मध्येच ना मी ना तिथे ना ऑप्शन्स नसतात. म्हणजे तुमची नोकरी आहे, नोकरी सांभाळून जर तुम्हाला काही 5-6-7-8 तास मिळाले तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठे बाहेर तुम्ही जाऊ शकता. आणि मग तेव्हा मी गाडी घेतली होती. मग मी हरे कृष्णा टेम्पलमध्ये जायची, तिथे जाऊन सेवा करायची, भांडी घासणं, जेवण वाढणं, स्वयंपाक बनवणं, ही सेवा करायची. कारण तिथे दुसरीकडे कुठे जाणार. कारण आपण ज्या कामासाठी आलो तिथे आपल्याला सगळं काळजीपूर्वक सांभाळायचं. त्यामुळे बाकीचं इकडे तिकडे जाता का आणि कोणाच्या घरी ना काय. मग तिथे जाऊन ती सेवा करायची. आणि मध्येच ना ते तुम्हाला निर्मला देवी माहिती आहे तुला? हो, ऐकलंय. त्यांचं ते सहजयोग. ओके. तर एकाने मला ते पण रेफर केलं, मी ते पण करायचा प्रयत्न केला. मी फक्त माझा वेळ जाण्यापुरता मी जायचे, करायला प्रयत्न. पण निर्मला देवींचं जे आहे ना ते सहजयोग खूप स्ट्रॉंग आहे. ते असं आहे की तुमचं पूर्ण 7 चक्र क्लीन होतात क्लीन त्यांच्या मेडिटेशनने, पण तुम्ही निगेटिव्ह ठिकाणी उभं नाही राहू शकत. ओके. म्हणजे एखादी मूर्ती जर देवाची आहे, तुम्ही मंदिरात गेलात तर ती मूर्ती कुठल्या उद्देशाने बनवले, कुठल्या माणसाने बनवले, हे जर चुकीचं असेल ना तर त्याचे ते निगेटिव्ह व्हायब्रेशन तुम्हाला त्रास देणार. आणि झालं ना असंच, 1 महिना झाला आणि मी आले हरे कृष्णा टेम्पलमधून, मला जो भयानक ताप भरला, अंग असं सगळं, आणि सगळे चक्रा खराब झालेले माझे. मी काय करू समजत नव्हतं. 2 दिवस मिठाच्या पाण्यात पाय टाकून मेडिटेशन करून स्वतःला रिकवर करायचा प्रयत्न केला. म्हटलं हे आपल्याच्याने होणार नाही, कारण आपली नोकरी अशी आहे, आपल्याला इथे पहिलं तर मेन उद्देश सर्वाईव्ह करायचे. त्या सर्वाईव्हमध्ये जर तू हे ऑप्शन शोधायला लागली तर तुला कुठे तुझ्याकडे ऑप्शनच नाही आहेत. आलं लक्षात? मग त्यामुळे मी तो विषय बाजूला ठेवला. आणि मग स्वामी भक्ती पर आपली जी आहे ती जागेवरच होती. स्वामींची एक मत रोजच असायची. आणि त्याच काळामध्ये ना मी तुला सांगते, मी मागच्या वर्षी 2024 मध्ये इंडियामध्ये आलेले. तेव्हा मला माझ्या एका शिक्षिका आहेत मॅडम, रुपाली देशपांडे मॅडम, लेक्चरर, त्यांनी मला रेफर केलं की एक ना प्राणपूजाचा क्लास चालतो, आरती तू हा कर, तुला खूप खूप फरक पडेल. आणि इथून मग साधना सुरू झाली स्वामींची, जी स्वामींना स्वामींचं कसं असतं, जो भक्ताला त्यांच्याकडून काय करून घ्यायचं ना त्याला त्या भक्ताकडून, तर त्याला ते पहिला घडवतात, चिनी हातोड्याचे वार बसतात, शेप मिळतो, आणि मग ती मूर्ती ते घडवतात आणि ती तयार होते. आणि तो काळ माझा, आणि अजूनही तो काळ चालूच आहे साधनेचा. तेव्हा ती प्राणपूजा सुरू केली. त्या प्राणपूजेमध्ये शंखनाद, ओंकार साधना, कपालभाती, अनुलोम विलोम आणि योगनिद्रा. आणि त्याच्यामुळे ते स्वतःच्या शरीरामध्ये सेल्फ अफर्मेशन देऊन स्वतःच्या शरीराला हेल्दी ठेवणं. प्लस आपला आयुर्वेद काय म्हणतो, पाणी आणि जेवण हे 2 वेगवेगळे ठेवायचे. जेवलात की इमिजिएट पाणी नाही प्यायचं, 2 तासानंतर पाणी प्यायचं. लिक्विड आणि सॉलिड एकत्र शरीरात जाता कामा नये. जर तुम्ही हा भान ठेवलं तर तुमची पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम एकदम स्ट्रॉंग बनते. आणि 4 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर मी कंटिन्यू क्लास बघा, हे तिथेच ऑस्ट्रेलिया. आणि तिथे पण कसं, इकडे 7चा क्लास इंडियाच्या टायमिंग प्रमाणे, ऑस्ट्रेलिया 5.5 तास पुढे. हे ऑनलाईन होतं का म्हणजे? ओके. इंडिया ऑस्ट्रेलिया 5.5 तास पुढे. परमेश्वराची कृपा ती 11:30ला मी बरोबर क्लास अटेंड करायची. आणि मला दुपारची शिफ्ट मिळायची लकीली. वर्षभर दुपारची शिफ्ट आणि नाईट. ठीक आहे. आणि तो क्लास स्वामींनी करून घेतला, कारण स्वामींना ती साधना माझ्याकडून करून घ्यायची होती.
कारण त्यांना माझ्याकडून काहीतरी कार्य करून घ्यायचं आहे. हो आलं लक्षात. तर 5व्या-6व्या महिन्यामध्ये कपालभातीचा फायदा, आपला आयुर्वेद जबरदस्त आहे. आत्ताच्या युथने हे लक्षात ठेवा, योगा आयुर्वेदा इज अ बेस्ट मेडिसिन्स, बेस्ट थिंग विच वी बेस्टोड इंडिया. 5व्या महिन्यामध्ये माझ्या युट्रसला ना बाहेरच्या दिशेने फायब्रॉइड होता. ओके. तर तो डॉक्टर म्हटलेले काढायची गरज नाही, चालेल. तर मला पिरियड्सला दुसऱ्या दिवशी खूप भयानक पेन झाला. मी म्हटलं हे काय आहे, असं होत नाही. एक पिरियड गेले, 6व्या महिन्यात परत दुसऱ्या दिवशी सेम पेन. परत पेन किलर खाल्लं. म्हटलं सरांशी मी बोलले, तर म्हटलं मॅडम पुढच्या महिन्यात बघूया आपण. ओके. आणि 7व्या महिन्यात काहीच नाही. कपालभातीचा फायदा असा की ते फायब्रॉइड त्या कपालभातीच्या उष्णतेमुळे गळून पडले. ओके. इतका पॉवरफुल आहे ते. कपालभाती एक नंबर आहे रे. अख्ख्या शरीरामध्ये अद्भुत बदल घडतात. इंटरनल तुम्ही इतके क्लीन होता. त्यात प्लस दुसरा भाग उज्जयी प्राणायाम विशुद्ध चक्रासाठी. आणि त्या उज्जयी प्राणायामामुळे माझा आवाज इतका छान झाला ना, तो मला सिंगिंग वगैरे करायला खूप आवड निर्माण झाली. ओके. आणि ह्या साधनेमुळे माझ्यामध्ये असे ड्रास्टिक बदल. त्यात मी जिमला पण जायचे. तिकडे माझं रुटीन फिक्स होतं की सकाळी उठायचं, योगा करायचा, सकाळचा स्वयंपाक वगैरे करून ठेवायचा एका टायमाचा पूर्ण व्यवस्थित, आणि मग सकाळी योगा करायचा तो 11 साडेअकराचा, आणि नंतर मग दुपारी 2ला ड्युटीवर जायचं. 2 ते 3ची शिफ्ट संपली की मग जिमला जायचं. जिमची 9 वाजता आली की 9 ते 10 इंडियन टाईमप्रमाणे इंग्लिश ॲडव्हान्स स्पीकिंग क्लास जॉईन करायचा. आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट. तर बिकॉज ऑफ दिस माय स्केड्यूल वॉज फुल टाईट. मग मला बाकी काही विचार करायला वेळच मिळत नव्हता. आणि या 1 वर्षामध्ये हा माझ्यामध्ये इतका बदल झाला आणि इतका फरक पडला. ह्याच दिवसांमध्ये स्वामी घडवत होते. स्वामी सांगत होते, तुम्ही एकटे आलात, तुम्ही एकटेच जाणार आहात, तुम्ही कुठल्याही मोहामध्ये पडू नका. आणि माझी मानसिकता अशी निर्माण झाली, नोकरी पहिली आहे, बाकी मला काय मिळालं तरी नाही तरी चालेल. म्हणजे पार्टी, एन्जॉय, बाहेर फिरणं, ह्याचा मी जास्त विचार केला नाही. आणि ही मानसिकता निर्माण झाली माझी. मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर ओके. आलं लक्षात. म्हणजे तो अट्टहास नाही. मग इच्छा कमी झाल्या. म्हणजे स्वामींनी हे मला घडवलं. जीवनाकडे बघण्याचं जे नजर आहे त्यांनी ती बदलली. आलं लक्षात. आणि तो एक ट्रिप झाल्यानंतर मग ब्रिस्बेनचा ट्रिप झाला. ओके. आणि असे 2 ट्रिप झाल्यानंतर मग ठीक आहे, मग जेवढं केलं तेवढं पुष्कळ झालं. आणि हां, पण एक सांगते की जो क्रूजचा करण्याचा प्लॅन काय होता, मला ना एक्झाम्पल देण्यापेक्षा एक्झाम्पल बनायला आवडतं. आपल्या एक्झाम्पलने लोक शिकतात. आता मी जो म्हणजे स्वामींनी माझा जो एक एक्झाम्पल उदाहरण सेट केलं, एकटं जाऊन न डगमगता न घाबरता बिनधास्त नोकरी केली, त्यांना पुरून उरायचं आणि मग स्वाभिमानाने परत यायचं. आणि मी परत आले स्वाभिमानाने. म्हणजे तो विचार कर, त्या परमेश्वराची कसली रे कृपा असेल माझ्यावर. परीक्षा घेतात आपल्या, ते पहिलं ना आपल्या शिष्याला सरळ करतात आणि मग त्यांचा योगक्षेम वाहतात ते. राईट. बरोबर. आणि ह्या प्रवासामध्ये स्वामींनी जे जे दिलं, परत आल्यानंतर मग ते परत आता तो साधनेचा प्रवास सुरू झालाय. आणि ह्या साधनेमध्ये सगळ्यात मोठा विषय की आता पुढचा अध्यात्म प्रवास, तो मी सांगू. हां, तर अध्यात्म प्रवासामध्ये ना मी काय शिकले सांगते. एक तर माणूस एकटा आलाय, एकटाच जाणार आहे. मग आपण या मोहात का अडकतोय. करेक्ट. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय डिटॅचमेंट. डिटॅचमेंट इज नॉट अ सिम्पल थिंग. जसं किरण दादाने सांगितलं की आपल्याला विष्णू त्या मोहात ठेवतो. करेक्ट. मग मी स्वामींना कधी कधी म्हणायची, स्वामी का हो माझ्याकडून एवढे सगळे कर्म, कुकर्म, चांगले कर्म, म्हणजे तुम्ही का तेव्हा का नाही माझ्या आयुष्यात आलात. तर मग मला तेव्हा लक्षात आलं की नाही, ही विष्णूची माया असते जी आपल्याला विसर पाडते की आपण कोण आहोत आणि आपण काय करायला आलोय. एक्झॅक्टली. आणि आता मला ते त्या किरण दादाच्या त्या पॉडकास्टने समजलं की तुम्ही मनुष्य जन्म घेतलाय तो मोक्षासाठी. 84,000 योनीनंतर जो जन्म येतोय
तो तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जायचा आणि तुम्हाला देवाने त्याची निवड केली ह्या जन्मात, मनुष्य जन्म म्हणून. मग आता तुम्हाला ह्या मनुष्य जन्मातच परत यायचंय की तुम्हाला मोक्ष घेऊन त्या परमेश्वराकडे परत जायचंय. आणि मेन तो निर्णय तुमचा सर्वस्वी आहे, मनुष्याचा. ठीक आहे. तर मग ते मला कळलं की आपला मोक्षाचा मार्ग. मग गोष्टींच्या इच्छा कमी 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 होत जात. पण तो साधा सुद्धा प्रवास नाही. आता त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रवास सांगते की तुमच्या जेव्हा तुम्ही ना अध्यात्माच्या मार्गात तर अवतीभोवतीचे ना निगेटिव्ह लोक तुमच्यापासून दूर असे दूर करतात. करेक्ट. ते ऑटोमॅटिक होतात. आणि ऑटोमॅटिक प्लस ना कारणात तुम्ही कारणीभूत असा नसा तरी ते जातात. जिथे तुमची दोष पण नसतो. एखादी घटना झाली आहे ना तिथे तुमचा दोष नसतो, पण तुम्हीच बघता अरे ह्यात तर माझा काही दोष नव्हता, मग हे कसं झालं. पण ते करण्यामागचं कारण की ही नेगेटिव्हिटी तुमच्यापासून दूर व्हावी. ठीक आहे. आणि पदोपदी स्वामी तुमची परीक्षा घेतात. माझे अनुभव सांगते की एकदा दोनदा माझा ॲक्सिडेंट झालंय, पण ना तो एवढा मोठा होणार तो त्यांनी एवढूशातच काढलाय. दरवेळेस मला ते लक्षात येतं की स्वामी मला खूप असे फुलासारखे जपतायत. करेक्ट. आणि ना म्हणजे मी तुला तुझ्या पॉडकास्टमध्ये परमेश्वर पण आता आहे इथे आणि परमेश्वर ऐकतोय. तर माझ्या आयुष्यामध्ये ना आईने माझ्या मोठ्या भावाला खूप प्रेम केलं आणि बाबांनी छोट्या भावाला खूप प्रेम केलं. मोठी बहीण तर वारली होती माझी लहानपणीच. मग ना मी कुठेतरी त्या प्रेमासाठी वंचित राहिली. ओके. आय डोंट नो. म्हणजे मी ते स्वामींसमोरच सांगते की असं होतं मला पण वाटायचं कोणीतरी मला खूप प्रेम करावं, खूप जीव लावावा. पण मग ती कमी माझ्या परमेश्वराने भरून काढली. करेक्ट. बरोबर. या जगात कोणी कोणाचं नसतं. प्रत्येक जण स्वार्थासाठी असतं. प्रत्येक जण. तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमचा नवरा, तुमचे आई बाबा वडील सगळे नाते. पण एक देवाचं जे नातं असतं ना ते असं असतं ना की ते तुम्हाला भरभरून प्रेम देतं. करेक्ट. फक्त तुमच्यामध्ये ती सत्संग विवेक बुद्धी असली पाहिजे, समजणं असली पाहिजे आणि ती समज पण त्या देवाने तुम्हाला दिली पाहिजे. बरोबर. इम्पॉर्टंट आहे. देवाची बोललास ना तू विष्णूची ती माया, तर तुम्हाला ते नाही कळणार. आणि मग मला असं म्हणजे मला जाणवलं की नाही कोण नाही, स्वामी आहेत आपले. स्वामी. आणि त्यांनी मला जे दिलंय म्हणजे अध्यात्माचा मार्ग जो आहे तो खूप चांगला आहे आणि त्याच्यामधूनच तुला मोक्षाकडे जायचं आहे. आणि मला असं वाटतं की मी मोक्षाकडे जायचे असं स्वामींची इच्छा आहे किंवा त्यांचं काहीतरी कार्य करून घ्यायचं. आणि म्हणून तुमचा जो प्रवास आहे तो तसा घडवण्यात आलाय. तुला कळला असेल तो. हो. एकदम खडतड आहे. तुला मी सांगते पदोपदी ना लोकांच्या ना वाईट नजरा असायच्या, कळायच्या. पण म्हणजे मी आता स्त्री म्हणून माझ्या आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला सांगेन आणि मुलींना महिलांना सांगेन स्वतःसाठी स्टँड घ्या. हा पहिला विषय. दुसरा विषय फिजिकली फिट राहा. तुमचं जर शरीर तुम्ही फिट ठेवाल तर तुम्ही त्या जीवनाचा मानवी आयुष्याचा आनंद घेऊ शकता. पण तुम्ही जर चुकीची जीवनशैली पद्धती अवलंबली म्हणजे जंक फूड खाणं, लेट नाईट पार्टीज, लेट झोपायचं, लेट उठायचं आणि आळसाला जवळ करायचं, त्यामुळे तुम्ही दारिद्र्य ओढवता. करेक्ट. आणि तुमचे तिथे कर्म आणि तुमची बुद्धिमत्ता खुंटते. चांगले विचार कमी होत जातात आणि नको असलेले विचार येत जातात. त्यामुळे डिसिप्लिन आयुष्य हे खूप गरजेचं आहे. स्त्रियांनी खास करून स्वतःला खंबीरपणे उभं ठेवलं पाहिजे फिजिकली, कारण त्यांना त्यांच्या परिवाराला बघायला लागतं, त्यांच्या मुलाला मुलीला पूर्ण संसाराला पाहावं लागतं. त्यामुळे तुम्ही पहिला तुमची प्रायोरिटी तुम्ही स्वतः करा. करेक्ट. नंतर ते तुम्ही बाकीच्यांची काळजी घेऊ शकता. हो हो. राईट. दिवाळी आता मी इथे भारतात राहून पण जर दिवाळी माझी साधी जाते तर मी त्या गोष्टीकडेच बघतो की यार ह्या दिवाळीला माझ्याकडे हे घ्यायला पैसे नाही आहेत, ते घ्यायला पैसे नाही आहे. पण मी ही गोष्ट नाही बघू शकत की यार माझ्याकडे माणसं आहेत, माझी माणसं आहेत जी जवळ आहेत, पण तुम्ही तितकं लांब होते आणि इतके इम्पॉर्टंट सण तुम्ही एकटे होते. म्हणजे तुमची फॅमिली. तुला मी दिवाळीचा पहिला दिवाळी सांगते. पहिली दिवाळी कशी झाली. कोविडमुळे पहिली दिवाळी तिथे ऑस्ट्रेलियामध्ये पण काही नव्हतं. ओके. मी काय केलं, एम्बसीच्या बाहेर
रांगोळी काढली, दिवे लावले, डेकोरेशन केलं आणि मी माझी दिवाळी साजरी केली. ठीक आहे. नेक्स्ट टाइम पण मी तेच केलं आणि त्याच्यानंतर पण मी नाही नेक्स्ट टाइम दुसऱ्यांदा तो खूप मोठी दिवाळीची पार्टी ऑर्गनाईज केली आणि आमच्या हाय कमिशनर एवढे खुश झाले. ते म्हटले तू 1 मॅन आर्मी आहेस, तू रांगोळी काढते, तू इव्हेंट ऑर्गनाईज केला, 2 तास तू लोकांना एंगेज ठेवलंस, एवढं डेकोरेशन केलंस, हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी फक्त 2 शब्दांसाठी सरांनी मला सांगितलं. मग तू विचार कर मी किती उत्साही असेल. तुमच्या ओव्हरऑल जर्नीमध्ये मी पण तेच आता मला पण तेच बघायला मिळालं. कारण एक वेळ होता जिथे तुम्ही स्टार्ट केलेली लाईफ, तिथे तुम्ही म्हणालात की लोक काय काय बोलायचे तुम्हाला लहानपणी, तिथून आज तुम्ही जे आहात ते स्वामींनी ज्या प्रकारे तुम्हाला घडवलंय ते खूप काही गोष्टी मला स्वतःला पण शिकण्यासारखं आहे. शब्द पण नाही आहेत माझ्याकडे आता तेवढं बोलायला. म्हणजे सागर तू आता ही जे बोललास ना ती गोष्ट की आयुष्याचं ना प्रगती असते बघ. तुम्ही सराउंडिंग तुला आता एक विषय सांगते की तुम्ही सराउंडिंग कुणाबरोबर आहात दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय मॅटर करतं की तुम्ही कुणाबरोबर राहताय. तुझे मित्र 4 असतील ते सांगतील चल रे दारू प्यायला, रोज तू दारू पितोयस, चल बसतोयस, मग तुझं भविष्य काय त्याच्यात. करेक्ट. तू दारू पितो, तुझ्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो, व्यसनादी होतोयस तू आणि तुझ्यामध्ये कामाची कमतरता होत तू अधोगतीच्या दिशेने जातो. बरोबर. पण तेच जर मित्र असेल, अरे ना आपण ना बिझनेस कसा टाकायचा आणि ते प्रोफेशन आपण अजून कसं प्रोग्रेसिव्ह करायचं, अशी चर्चा कधी होणार. आणि चर्चाच नाही तर त्याच्यावर तुम्ही इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आलं लक्षात. त्यामुळे तुमचा सराउंडिंग खूप मॅटर करतो. दुसरं तुमचं स्वतःचं माइंडसेट पण मॅटर करतं. टाइम, वेळ इज अ मनी. कोणासाठी थांबत नाही. मी हे सगळं शिकले या 3 वर्षात की टाइम कसा ठेवायचा. डे टू डे लाईफमध्ये माणसाला फक्त 24 तास भेटतात. त्या 24 तासाचं आपल्याला सार्थक करायचंय. मग मी काय करते, जिथे मला अर्धा तास लागतो तिथे मी 20 मिनिटं काढते. आता मला जर समजा तुझ्या पॉडकास्टला यायचं होतं, माझ्याकडे 15 मिनिटं होती, नाही 10 मिनिटं मी थोडी पडते, मी बसून राहिली 10 मिनिटात मी उठली. ते 10 मिनिटं मी युटिलाइज केले. रिक्षेने मी आली तर रिक्षेने पण 5 मिनिटं मी शांत राहील. म्हणजे तुमचा जो वेळ तुम्हाला कुठे छोटा वेळ मिळतोय तो तुम्ही युटिलाइज करा. फक्त तुम्ही तो केला पाहिजे. त्याच्यासाठी तुमची मनाची तयारी पाहिजे, पॅशन पाहिजे आणि सगळ्यात मोठं की येस मी करू शकते. बरोबर. तर तो तुम्ही पुढे जाऊ शकता. करेक्ट. सक्सेस की. राईट. थँक्यू सो मच. तुम्ही आलात, तुमचा वेळ काढून इतकी इम्पॉर्टंट माहिती आपल्या ऑडियन्सला दिली आणि आपण ट्राय करू पुढे अजून पॉडकास्टमध्ये खूप काही नॉलेजेबल गोष्टी कव्हर करायला. ऑफकोर्स. थँक्यू परत एकदा आणि धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल मेन्शन आहे. धन्यवाद.